आफ्टरनून. वेलकम माय न्यू ब्लॉग. आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे. आणि बघा दुपारचे 11:30 झालेले आहे आणि आज रुद्रांची शाळा 7 ते 11:30पर्यंत होती. कारण की मला थोडं काम होतं तर बाबांना पाठवलं घ्यायला. त्याला आला आहे तो शाळेतून, आता खाली आहे तो. आणि बघा मला पण थोडं काम होतं. मी आज बटाट्याचा खीस करायचं ठरवलेलं होतं. बघा मी भगोन्यात पाणी घेतलेलं आहे, खीस काढून आणलेलं आहे, आयता खीस काढून आणलेला आहे मशीनवरून. आणि बघा भगोन्यात पाणी टाकलेलं आहे, चांगलं स्वच्छ खिसला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2-4 पाण्याने चांगलं मस्त असं खळखळीत धुवून घेतलेलं आहे. आणि बघा भगोन्यात पाणी ठेवलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे शिजण्यासाठी. आता मी टाकते आहे ते तुम्हाला दाखवते. तिकडे छान असं वॉश करून घेतलेलं आहे खीस 5 किलोचा बटाट्याचा खीस. छान असं मशीनमधून काढून आलेला आहे, किती छान झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि बघा मस्त खळखळीत 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. मस्त तुरटी फिरवून सनी छान असं म्हणजे छान असं पाण्यामध्ये भिजू घातलेलं आहे त्याला. आणि खूप 3-4 पाण्याने मस्त धुतलेलं आहे. आणि मशीनमधून काढून आणल्यावर थोडं लालच असतं ते, पण चांगलं पाण्याने धुतल्यावरती एकदम छान येतात ते. आणि चिप्स पण छान आलेले होते माझे. तर बघा आता हे मस्त धुवून घेतलेलं आहे. तिथं पाणी माझं गरम होतंय, तिकडे पाणी गरम होतंय, इकडे छान असं मस्त धुवून घेतलेला आहे खीस. आणि पाणी गरम होतंय तर मी आता तिकडे त्याच्यात टाकणार आहे त्या भगोन्यामध्ये. आणि कसं हे असतं आणि छान असं खळखळ पाणी असं तापल्यावरच टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे शिजलं की छान लागतात ते. म्हणजे असं एकदम शिजायला पाहिजे ते खीस, शिजायला पाहिजे, शिजलेला छान लागतो, नाही तर लाल पडतं ते. आता पाणी वगैरे टाकलेलं आहे, खळखळी पाणी वर येऊ देते, उकळी फुटू देते पाण्याला, नंतर टाकते त्याच्यामध्ये शिजायला. गरम पाणी होतंय आणि गॅसची फ्लेम थोडी जास्तच करते आहे मी. आणि मीठ टाकलेलं आहे, चांगलं गरम होऊ दे ते मी पाण्याला. छान असं उकळी फुटली मग टाकते त्याच्यामध्ये खीस. शाळेतून आलेला आहे आत्ता, बाबा घेऊन आले आहे त्याचे. तर हो, कपडे आता घालून घे दुसरे. काय घेऊन दिलं बाबाने? कुरकुरे तिखट असतात रे कुरकुरे. शाळेतून आत्ता आला आहे आणि बघा शाळेचे कपडे पूर्ण घाण करून टाकतो तो, कारण की मीच त्यांना खेळायला बाहेर घेऊन जाते. शाळेतून आत्ता आलेला आहे तो. 11:30ला सुटली त्याची शाळा. हां काय रे ओंकार, दादा आला शाळेतून? तू गेला होता बाबाबरोबर? हा नाही आला होता का? हो का? हां मला दे ना कुरकुरा, मला देतो, दे एक कुरकुरा. एवढंसा दिला. काय शिकवलं आज मिसने? काय शिकवलं? काय शिकवलं मिसने काय शिकवलं? काय लिहिलं तू आज? काय टेबल लिहिले का काय लिहिलं? मॅथचं पेपर हो का? टेबल. अच्छा. आणि आपला ओंकार दादा काय करतोय? ओंकार तू काय करतोय? काहीच नाही, मस्ती करतो. आणि म्हणे मस्ती करतो, त्याला हात नको लावू. आता आपण काय करतोय माहिती का? खीस करतोय, खीस. बाबाने खीस करून आणला दुकानातून. दुकानातून खीस करून आणला बाबाने, आता खीस करते मी. मी दुसरे कपडे घालून देते तुला. पेपर राहतील आता तुझे. 10वीचे पेपर संपले का? उद्यापर्यंत आहे वाटतं, आखरीचा पेपर आहे ना शेवटचा 10वीचे. 10वीचा पेपर आहे ना उद्या. हां तुमचे. काय करतो? तुटेल ते, तसं हात नाही लावू नको ना ओंकार. काय
काय पण नको करू बघ. 8 दिवस पेपर राहतील तुमचे. छान प्राचीच्या गप्पा गोष्टी चालू आहे. आल्याबरोबर चालू झालं बघ यांचं. आल्याबरोबर चालू झालं ना. कोणी मारलं तुला? का रे, का बरं मारलं त्याला? दाखव इकडे ते. सोड त्याला, नको हात लावू. नाही रे, मग दादाला लागलं रे. तू आल्याबरोबर चालू झालं त्याची मस्त. शांत करून दादा. दादाने मारलं आमच्याला. मारू आपण. अरे दादा का बरं मारलं याला? अरे दादा का बरं मारलं? आता हे भगोन्यामध्ये पाणी टाकलेलं होतं. चांगलं उकळी फुटली भगोन्याला, पाण्याला छान असं मीठ टाकलेलं होतं आणि हे शिजायला टाकलेले आहे. खीस शिजायला टाकलेला आहे आणि बघा नरम असा होतो येतो. आता मस्त नरम झाला की, थोडा कडक आहे, थोडं नरम झाला की मस्त मी वरती वाळू घालणार आहे या खीसला. आयता खीस करून आणलेला होता मशीनमध्ये आणि इकडे मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला. अर्धा बाकी आहे करायचा. आता अर्धा मी शिजवून टाकलेला आहे. रुद्रांश पण शाळेतून आलेला आहे, त्याला पाठवलं खेळायला जा म्हटलं, कारण की मुलं करू देत नाही घरामध्ये कामं. त्याच्यामुळे त्याला म्हटलं थोडं बाहेर फिरू नये, खेळू नये. आणि तोपर्यंत मी माझे कामं आवरून घेते. आता मी वरती जाते हे टाकायला, तुम्हाला दाखवते. आणि भरपूर ऊन आहे. मी साडी आणि प्लॅस्टिक टाकून आलेली आहे आणि टी व्हीचा पण खूप आवाज येतो आहे. थोडा बंद करते, मुलं काही ऐकत नाही टी व्ही बंद करायला. आणि बघा मी आता वरती साडी टाकून आलेली आहे, प्लॅस्टिक पण टाकलेला आहे वरती. आणि प्रचंड ऊन असल्यामुळे कपडा पण बांधलेला आहे तोंडाला मी. आणि बघा एक एक करून मी काढून घेते आता याच्यामध्ये. आता हे काढून घेते पूर्ण आणि मग तुम्हाला वरती दाखवते कसं टाकायचं ते. तिने मी काढून घेते आहे एक एक करून. बघा हा खीस, हे बघा, आणि वरती घेऊन जाते मी आता. हे अशा पद्धतीने मी आता वरती हा खीस आणलेला आहे, प्लॅस्टिक वगैरे टाकून घेतलेला आहे. आणि हवा बघा किती चालू आहे. मी आता खीस पसरून घेते. ऊन असल्यामुळे म्हणजे हे होतं, पसरून घेते मी आता. पूर्ण पसरून घेते मी खीस. अशा पद्धतीने पूर्ण खीस पसरून घेतलेला आहे मी. आता दुसरा घाणा आहे तो घेऊन येणार मी घालून आणि पुन्हा पसरवणार आहे. बघा अशा पद्धतीने मी खीस पसरवलेला आहे. हा किती ऊन आहे, प्रचंड उन्हामध्ये मी खीस टाकते आहे. आणि मला सपोर्ट करा गाईज, माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा
आता बघा किती ऊन आहे, मी तुम्हाला दाखवते बघा किती ऊन आहे. या इकडं दीपनगर आहे, भरपूर ऊन आहे बघा. घर आहे लोकांचे. आपल्या इकडे सोलर प्लॅन लावलेला आहे बघा. अशा पद्धतीने मस्त खीस माझा टाकलेला आहे. आता एक घाणा अजून मी टाकणार आहे. मुलांना खालीच ठेवला आहे. रुद्रांश गेला आहे खेळायला. बघा किती उंच आहे, तुम्ही बघू शकता. रुद्रांश तिकडं खेळतोय बघा, मी दाखवते तुम्हाला. हे बा त्या तिकडे खेळतोय मुलांमध्ये. हे बा ते मुलं खेळत आहे ना, तिकडे खेळतोय रुद्रांश. मंदिराजवळ मस्त सावलीमध्ये खेळतात ते मुलं. काय ओमकार, मी इकडं खाली वरती ये रे. रुद्रांश तिकडं खेळतोय आणि मस्त. त्याला म्हटलं मी पाठवून दिलं त्याला खेळायला, काम करू देत नाही मुलं. जाते मी खाली आता, दुसरा गाणा घेऊन येते. टाकून झालेले आहे माझा खीस आता. चला तर मी जाते आता खाली आणि अजून एक घाणा टाकते. प्रचंड ऊन आहे, खूप ऊन आहे. 12 वाजलेले आहे दुपारचे. आत्ता आलेली आहे खीसवरती टाकून. आणि आता बघा जेवण वगैरे पण राहिलेलं आहे, तर मी आता जेवण पण करते. आणि बघा ही रानू पण आलेली आहे. रानूला जेवण पाहिजे. काय पाहिजे तुला? पाव पाहिजे. पाव काय पाहिजे रानू दीदी, आमची दीदी? काय पाहिजे तुला? काय पाहिजे ये इकडं. बघा आता मी आलेली आहे टाकून. आता रानूला पण भूक लागलेली आहे, ती पण आली आता. फिरायला जाते ती पण. माऊ पाव पाहिजे तिला, पाव. बघा आता आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चांगले कमेंट्स करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.